हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. याआधी आपण अंकेक्षणाच्या प्रकारामध्ये कायद्यानुसार किंवा नियामक अंकेक्षण अभ्यासलं. यानंतर आपण पुढचा भाग म्हणजेच अंकेक्षणाच्या कामाच्या स्वरूपानुसार किंवा व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार करावं लागणारे अंकेक्षण त्याचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. तर मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज, शेंदुर्णी. तर मित्रांनो, अंकेक्षण कामाच्या स्वरूपानुसार व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार. कामाच्या स्वरूपानुसार अंकेक्षणाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे संपूर्ण अंकेक्षण आणि दुसरा आहे अंशतः अंकेक्षण, कंप्लीट ऑडिट आणि पार्शियल ऑडिट. तर अंकेक्षणाच्या स्वरूपानुसार पहिला प्रकार संपूर्ण अंकेक्षण. संपूर्ण अंकेक्षणाला पूर्ण अंकेक्षण असं देखील म्हटलं जातं. नावावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की संपूर्ण संस्थेचं, संपूर्ण व्यवहारांचं अंकेक्षण ह्या प्रकारामध्ये केलं जात असतं. म्हणजेच अंकेक्षक हा संस्थेच्या प्रत्येक व्यवहाराचं, प्रत्येक खात्यातील बेरजांचं, शिल्लकींचं, शिल्लक राहिलेल्या रकमांचं, प्रत्येक हिशोब पुस्तकांचं अंकेक्षण करत असतो. जर अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहारांचं अंकेक्षण केलं जात असेल तर त्या अंकेक्षणाला संपूर्ण किंवा पूर्ण अंकेक्षण, कंप्लीट ऑडिट असं म्हटलं जातं. ह्या अंकेक्षणामध्ये अंकेक्षकाच्या नजरेतून हिशोब पुस्तकातील कोणतीही बाब सुटत नाही आणि अशा प्रकारचं अंकेक्षण एकदा सुरू झालं की ते पूर्ण होईपर्यंत पूर्ण केलं जात असतं. म्हणजे सुरू केल्यानंतर कोणताही कालावधी मध्यंतरामध्ये जाऊ न देता हे अंकेक्षण पूर्ण केलं जातं. यामध्ये ज्या व्यवसाय संस्थेचा किंवा उद्योग संस्थेचा कामाचा व्याप हा मर्यादित असतो, तसेच जमा खर्च हे कमी प्रमाणात असतात आणि जमा खर्चाच्या पुस्तकांचं अंकेक्षण हे यापूर्वी झालेलं नसतं, त्यावेळी संपूर्ण अंकेक्षण हे केलं जातं. म्हणजे जमा खर्चाचा व्याप जर कमी असेल, व्यवसाय संस्थेचं स्वरूप जर लहान असेल तर एकाच वेळेला वार्षिक वर्ष संपल्यानंतर, आर्थिक वर्ष संपल्यानंतर अंकेक्षण केलं तरी चालू शकतं. त्यावेळेस संपूर्ण अंकेक्षण हे केलं जात असतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अंशतः अंकेक्षण, पार्शियल ऑडिट. पार्शियल ऑडिटमध्ये जमा खर्चाच्या किंवा हिशोब पुस्तकांच्या ठराविक भागाचं किंवा विशिष्ट काळातील व्यवहारांची तपासणी करण्याचा दृष्टिकोन हा असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच अंकेक्षकाची नेमणूकही केली जाते. या प्रकारच्या अंकेक्षणाला अंशतः अंकेक्षण असं म्हटलं जातं, कारण काही भागच अंकेक्षित केला जात असतो. उदाहरणार्थ, शिल्लक मालाच्या साठ्याचं अंकेक्षण, संस्थेच्या गुडविलच्या मूल्याची तपासणी म्हणजे लौकिक मूल्यांची तपासणी करण्यासाठी त्यांची किंमत शोधून काढण्यासाठी केलेलं अंकेक्षण, संस्थेच्या किंवा व्यवसायाच्या भागांचे, कर्जरोख्यांचे अंकेक्षण. तर अशा प्रकारे काही ठराविक भाग अंकेक्षित केला जात असतो. याला अंशतः अंकेक्षण असं म्हटलं जातं. जेव्हा अंकेक्षकाची नियुक्ती केली जाते तेव्हा अंकेक्षकाला अंकेक्षणाच्या उद्देशाबद्दल किंवा हेतूबद्दल स्पष्ट कल्पनाही दिली जात असते आणि अंकेक्षक त्या हेतूनुसार किंवा उद्देशानुसार आपलं कार्य करत असतो आणि आपलं कार्य पूर्ण करून तसा अहवाल संबंधित व्यावसायिकाला देत असतो. म्हणजेच अहवालामध्ये स्पष्टपणे अंशतः अंकेक्षण आहे असं नमूद केलं जात असतं आणि अंशतः अंकेक्षण कोणत्या बाबीबद्दल आहे ते सुद्धा नमूद करण्यात येत असतं. त्याला अंशतः अंकेक्षण असं म्हटलं जात असतं. तर कामाच्या स्वरूपानुसार आपण पहिला अंकेक्षणाच्या स्वरूपानुसार अंकेक्षण हे केलं जात असतं. त्यानंतर कामाच्या स्वरूपानुसार दुसरा प्रकार आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून. व्यावहारिक दृष्टिकोनातून मध्ये 3 प्रकार संभवतात. वार्षिक अंकेक्षण म्हणजे ॲन्युअल ऑडिट, सतत अंकेक्षण म्हणजेच कंटिन्युअस ऑडिट आणि मध्यावधी अंकेक्षण म्हणजे इंटरिम ऑडिट. यातला पहिला प्रकार आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत, वार्षिक अंकेक्षण, ॲन्युअल ऑडिट. तर वार्षिक अंकेक्षण म्हणजे हिशोब पुस्तकांचं वर्षाच्या शेवटी करण्यात येणारं अंकेक्षण किंवा हिशोब तपासणी.
ह्या अंकेक्षण प्रकारामध्ये व्यवसाय संस्थेचं आर्थिक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय अंकेक्षण कार्य हाती घेतलं जात नाही. व्यवसाय संस्थेचं आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंकेक्षणाच्या कार्याला ठराविक मुदतीत सुरुवात होते व ठराविक मुदतीत ते पूर्ण केलं जात असतं. परंतु एकदा अंकेक्षणाला सुरुवात झाली की ते पूर्ण होईपर्यंत थांबवलं जात नाही. पूर्ण अंकेक्षण करूनच अंकेक्षकाचा अहवाल हा प्राप्त होत असतो, अंकेक्षण अहवाल हा दिला जात असतो. तर व्यवसाय संस्थेचं आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंकेक्षक जमा खर्चाची पुस्तके, पावती पुस्तके, हिशोब पुस्तके, त्याचप्रमाणे लेखा पुस्तके, बुक्स ऑफ अकाउंट्स, दस्तऐवज इत्यादी संबंधित कागदपत्र आपल्या ताब्यामध्ये घेतो आणि त्याच्या आधारे अंकेक्षण करत असतो आणि त्या आधारेच अंकेक्षणाचं कार्य पूर्ण करतो. म्हणजेच या प्रकारच्या अंकेक्षणामध्ये प्रत्येक व्यवहाराचं परीक्षण हे सखोलरित्या केलं जातच असं नाही. सखोल अंकेक्षण जे करायला हवं ते सगळ्यात शेवटी आर्थिक वर्ष संपल्यानंतर घाईघाईमध्ये कमी कालावधीमध्ये केलं जाईलच असं आपण म्हणू शकत नाही. तर यासाठी इंटरिम ऑडिट करणं हे आवश्यक असतं, परंतु प्रत्येक व्यवसाय संस्थेला ते शक्य होत नाही. व्यवसाय संस्थेच्या जर कामाचा व्याप कमी असेल, लहान असेल, तर त्यावेळेस वार्षिक अंकेक्षण हे योग्य ठरत असतं, वार्षिक अंकेक्षण हे केलं जात असतं. तर ज्या व्यवहारामध्ये अंकेक्षकाला शंका येतात त्या व्यवहारांची सखोल तपासणी अंकेक्षक करत असतो. फक्त त्या व्यवहारांची केली जात असते. संबंधित व्यवहारांची तो चौकशी करतो, त्यावरील स्पष्टीकरण मागवतो आणि त्याचं समाधान होईपर्यंत अशा प्रकारे चौकशी आणि तपासणीही केली जात असते. तर वार्षिक अंकेक्षणाची पद्धती प्रामुख्याने लहान प्रमाणावरील व्यवहार असलेल्या संघटनेच्या बाबतीत फायदेशीर ठरते. असं मी जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लहान प्रमाणावरील व्यवसाय संस्था वर्षाच्या शेवटी एकदाच अंकेक्षण करून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय होत नाही आणि पर्यायाने अंकेक्षणाचा खर्चसुद्धा तुलनात्मकरित्या कमी येतो. अंकेक्षण खर्चही वाचतो आणि वेळही वाचतो. तर ज्या व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रणाची पद्धती प्रभावशाली असते, अंतर्गत नियंत्रण पद्धती राबवली जात असते, त्या व्यवसायामध्ये आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपले वार्षिक जमा खर्च खाती त्वरित पूर्ण करण्याची घाई नसते. तर अशा संस्थांच्या दृष्टीने ही पद्धती उपयुक्त आणि सोयीची ठरते. म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिक वर्ष संपण्याच्या आधीच त्या ठिकाणी अंतर्गत नियंत्रण पद्धती राबवली जात असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा वार्षिक अंकेक्षण हे केलं जात असतं, व्यवसायाचं स्वरूप मोठं असलं तरीसुद्धा. तर यानुसारच आपल्याला वार्षिक अंकेक्षण म्हणजे काय ते लक्षात आलं आणि त्यानुसारच वार्षिक अंकेक्षणाचे फायदे आपल्याला सांगता येतील. मी सुरुवातीला वार्षिक अंकेक्षणाची प्रस्तावना म्हणून काही मुद्दे मांडले. वार्षिक अंकेक्षण कोणत्या व्यवसाय संस्थेच्या बाबतीत फायदेशीर ठरत असतं, कोणत्या व्यवसाय संस्थेच्या बाबतीत केलं जात असतं हे आपण अभ्यासलं. आता वार्षिक अंकेक्षणाचे फायदे काय होतात, ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲन्युअल ऑडिट. यामध्ये पहिला फायदा मी दिलेला आहे, कमी खर्च लागतो. मगाशी मी वर्णन केल्याप्रमाणे वार्षिक अंकेक्षण वर्षातून एकदाच केलं जात असतं, वर्ष संपल्यानंतर केलं जात असतं. त्यामुळे वार्षिक अंकेक्षण हे कमी खर्चिक आहे. ही पद्धती कमी खर्चाची असते कारण अंकेक्षक हा आर्थिक वर्ष संपल्यानंतर शेवटी एकदाच ठराविक मुदतीमध्ये आपले अंकेक्षणाचं कार्य पूर्ण करत असतो. त्यामुळे अंकेक्षकाची फी कमी लागते. त्यामुळे ही कमी खर्चिक पद्धत आहे. फी कमी लागते, त्याचप्रमाणे वेळसुद्धा वाचतो आणि पुन्हा पुन्हा कागदपत्र प्रिंट करणं किंवा इतर जो कागदपत्रांचा खर्च आहे तो सुद्धा वाचतो. त्यानंतर दुसरं आहे दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय येत नाही. दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय नाही कारण वार्षिक अंकेक्षण वर्षाच्या शेवटी व ठराविक कालावधीमध्ये पूर्ण केलं जात असल्याने अंकेक्षकाला आवश्यक ती कागदपत्र एकाच वेळी ठराविक काळातच व्यावसायिक उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे ती कागदपत्र पुन्हा पुन्हा उपलब्ध करून द्यावी लागत नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामकाज करत असताना अडथळे अंकेक्षणामुळे निर्माण होत नाही. त्यामुळे संबंधित संस्थेला आपलं दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे पार पाडता येतं आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी दैनंदिन कामकाजाद्वारे जी काही निर्माण झालेली कागदपत्र आहे
बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते तपासणीसाठी अंकेक्षकाकडे सोपवली जात असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अंकेक्षणाचं कार्य कंटाळवाणं होत नाही. वार्षिक प्रकार असल्यामुळे वार्षिक अंकेक्षणाचं काम निश्चित ठराविक कालावधीमध्ये पूर्ण होत असल्यामुळे ही प्रक्रिया दीर्घकाळ चालत नाही. ठराविक कालावधीपर्यंत हे अंकेक्षणाचं काम असतं. त्यामुळे वर्षभर नसल्यामुळे तसंच जास्त कालावधीसाठी नसल्यामुळे अंकेक्षण हे कंटाळवाणं होत नाही. त्यानंतर चौथा मुद्दा आहे वेळेची बचत. वार्षिक अंकेक्षणात वर्षाच्या शेवटी अंकेक्षणाचं काम सुरू होत असल्यामुळे अंकेक्षकाला आवश्यक असलेली कागदपत्र, जमा खर्च, हिशोबाची पुस्तके ही एकाच वेळी उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे अंकेक्षणाचं काम लवकर व तत्परतेने होतं. त्यामुळे वेळेची बचत होते. विनाकारण वेळ वाया जात नाही. अंकेक्षण एकदा सुरू केल्यानंतर अव्याहतपणे काही कालावधीपर्यंत ते सुरू राहतं. त्यामुळे वेळेची बचत आपल्याला करता येत असते. त्यानंतर सर्व व्यवहारांची सलग तपासणी, कंटिन्युअस चेकिंग ह्याद्वारे सुरू असतं. म्हणजेच वार्षिक अंकेक्षण प्रकारात सर्वच व्यवहारांची तपासणी आर्थिक वर्ष संपल्यानंतर केली जात असते. त्यामुळे ती सलगपणे केली जाते. विदाऊट एनी इंटरप्शन किंवा कोणत्याही प्रकारे वेळ न घालवता ती तपासणी केली जात असते. मध्ये व्यत्यय येत नाही. कामकाज राहिलेलं आहे किंवा कामकाजामध्ये काही अपूर्णता आहे, त्रुटी आहे असं म्हणून त्यामध्ये व्यत्यय येत नाही. कारण काम हे वर्षभराचं पूर्ण झालेलं असतं आणि त्या कामाचंच अंकेक्षण अंकेक्षकाला करावयाचं असतं. म्हणजेच अंकेक्षकाला एखाद्या व्यवहाराबद्दल शंका जर निर्माण झाली तर त्या शंकेचं स्पष्टीकरण तो मागून शंका निरासन झाल्यानंतर पुढील काम सुरू करतो. त्यामुळे कोणत्याही व्यवहारांचं परीक्षण होण्याचं ह्या ठिकाणी राहत नाही. पर्यायाने सर्वच व्यवहारांची एकामागून एक सलग तपासणी ही केली जात असते. व्यवहार अंकेक्षकाकडे तपासणीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे एखाद्या व्यवहाराबद्दल जरी शंका निर्माण झाली तरी ती शंका निरसन होईपर्यंत तो दुसऱ्या व्यवहाराचं अंकेक्षण हे करू शकत असतो. त्यानंतर हिशोबामध्ये बदल करता येत नाही. वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये आर्थिक वर्ष संपल्यानंतर अंकेक्षण सुरू होत असतं. त्यामुळे अंकेक्षक संस्थेच्या हिशोबाची सर्व पुस्तकं, पावत्या ह्या आपल्या ताब्यात घेत असतो. त्यामुळे अंकेक्षण झालेल्या किंवा लेखापरीक्षण झालेल्या हिशोबाच्या पुस्तकात जमा खर्चाच्या पुस्तकांमध्ये काहीही बदल करण्याची संधी कर्मचाऱ्याला त्यानंतर प्राप्त होत नाही. तो अफरातफर करू शकत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचा, कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव. वार्षिक अंकेक्षण या पद्धतीमध्ये आर्थिक वर्ष संपल्यानंतर अंकेक्षणाचं कार्य सुरू होत असतं. त्यामुळे आर्थिक वर्ष संपल्यानंतर हे कार्य केलं जात असल्यामुळे संस्थेचे कर्मचारी हिशोब पुस्तके, जमा खर्चाची पुस्तके योग्य प्रकारे लिहून तयार ठेवतात. ती त्यांची नैतिक जबाबदारी असते. आणि अंकेक्षकाचा व हिशोब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सतत संबंध येत नाही. त्यामुळे कर्मचारी व अंकेक्षक यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे संगनमत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो धोका या ठिकाणी नसतो. त्यामुळे हिशोब पुस्तके, जमा खर्च इत्यादी काळजीपूर्वक लिहिले जातात. आणि हिशोब लिहिताना कर्मचाऱ्यांनी अफरातफर, लबाडी किंवा अनियमितता जर केलेली असेल तर ते अंकेक्षकाच्या निदर्शनास येतं. त्यामुळे कर्मचारी वर्गांच्या मनामध्ये एक प्रकारे धाक निर्माण झालेला असतो आणि त्याद्वारे ते वर्षभर अंकेक्षणाचं काम हे वर्षाच्या शेवटी होत असल्यामुळे वर्षभर व्यवस्थितपणे हिशोबाची पुस्तकं लिहित असतात, मेंटेन करत असतात. कर्मचारी वर्गाला माहिती नसतं की नेमकं अंकेक्षण हे कोणत्या अंकेक्षकाद्वारे केलं जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यावर नैतिक दबाव हा निर्माण होत असतो आणि हिशोब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर अंकेक्षकाचं एक प्रकारे नैतिक दडपण हे येत असतं आणि त्याद्वारे व्यवस्थित बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जात असतात. त्यानंतर सोयीची पद्धत, शेवटचा मुद्दा आहे फायद्यांमध्ये सोयीची पद्धत. ही एक सोयीस्कर पद्धत आहे वार्षिक अंकेक्षण. कारण हे अंकेक्षण अंकेक्षक संबंधित व्यवसाय संस्था ह्या दोघांच्या दृष्टीने सोयीचं असतं. कारण वार्षिक अंकेक्षण पद्धतीत संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये अडथळे, अडचणी येत नाहीत. हे मगाशी आपण पाहिलं. आणि ही गोष्ट व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते.
कारण अंकेक्षकाला ठराविक काळात संबंधित व्यवसाय संस्थेचं अंकेक्षण कार्य पूर्ण करावायचं असल्यामुळे तो दुसऱ्या व्यवसाय संस्थेकडे अंकेक्षणाच्या कामासाठी जात नाही आणि एकाच व्यवसाय संस्थेमध्ये थांबून तो अंकेक्षणाचं काम हे पूर्ण करून देत असतो. त्यामुळे व्यवसाय संस्थेला हे सोयीचं आणि सुटसुटीत ठरत असतं. तर ही फायदे आहेत वार्षिक अंकेक्षणाचे. कमी खर्च लागतो, दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय येत नाही, कार्य कंटाळवाणं होत नाही, संस्थेच्या वेळेची बचत होते, सर्वच व्यवहारांची तपासणी होत असते, हिशोबामध्ये कर्मचाऱ्यांना बदल करता येत नाही, कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव राहतो आणि ही एक सोयीची पद्धत आहे व्यवसायासाठी किंवा एखाद्या संस्थेसाठी. तर हे जे फायदे आहेत त्यानुसारच काही मर्यादासुद्धा आहेत वार्षिक अंकेक्षणाच्या. त्या मर्यादा आपण आता अभ्यासूया. मर्यादा किंवा दोष, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ॲन्युअल ऑडिट. यामध्ये पहिली मर्यादा आहे वार्षिक खाती लिहिण्यास विलंब. काही वेळेस वार्षिक अंकेक्षणाचं काम संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सुरू होत असलं आणि काही काळ चालत असलं तरी काही वेळेस ही वार्षिक खाती लिहून तयार नसतात. त्यामुळे संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळेला वार्षिक खाती लिहिण्यामध्ये व्यस्त होऊन जातात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर ते पूर्ण करण्यामध्ये व्यस्त होतात आणि काही वेळेस ही खाती लिहिण्यासाठी ते विलंब लावतात. दररोजचे व्यवहार त्या दिवशी नोंद करीत नाहीत काही वेळेस ते. त्यामुळे अंकेक्षणाच्या कामाला विलंब होऊ शकतो आणि पर्यायाने वार्षिक खाती तयार होण्यास विलंब होत असल्यामुळे अंकेक्षणाच्या कामासाठी व्यत्यय हा निर्माण होतो. म्हणजेच ह्या वार्षिक अंकेक्षणासाठी कर्मचारी प्रॉम्प्ट असले पाहिजे. त्यांनी वर्षभर व्यवस्थित बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले असले पाहिजे. सर्व नोंदी वेळच्या वेळी केलेल्या असल्या पाहिजेत. तशा होत नसतील तर वार्षिक खाती लिहिण्यास जर विलंब होत असेल तर अंकेक्षणाच्या कामासाठी व्यत्यय हा निर्माण होतो. त्यानंतर सखोल आणि सूक्ष्म अंकेक्षण होत नाही. वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये संपूर्ण वर्षातील अनेक व्यवहारांचं अंकेक्षण ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करावायचं असतं. त्यामुळे संपूर्ण अंकेक्षण होऊच शकेल असं नाही. सूक्ष्मपणे अंकेक्षण केलं जाऊ शकत नाही. अंकेक्षकाला सर्वच व्यवहार पूर्णपणे व बारकाईने तपासता येत नाहीत. त्यामुळे काही व्यवहारातील अफरातफर, लबाड्या, गैरव्यवहार ह्या अंकेक्षकाच्या लक्षात येत नाहीत, निदर्शनास येत नाहीत. व्यवसाय संस्थेचं स्वरूप जर मोठं असेल तर त्या ठिकाणी जास्त अडचणी अंकेक्षकाला येतात. सखोल अंकेक्षण होत नाही, घाईघाईने अंकेक्षण होत असतं. त्यानंतर मोठ्या व्यवसायाच्या दृष्टीने हे अयोग्य आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा व्यवसाय जर असेल तर सखोल अंकेक्षण तर होत नाही, परंतु ह्या दृष्टीने वार्षिक अंकेक्षण मोठ्या व्यवसायाच्या दृष्टीने अयोग्य ठरत असतं. त्यासाठी इंटरिम ऑडिट वगैरे ही पद्धती राबवणं आवश्यक ठरतं किंवा सतत तपासणी करणं हे सुद्धा आवश्यक ठरतं. तर ज्या व्यवसाय संस्थेचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर असतात, उलाढाली प्रचंड असतात किंवा अमर्यादित व्यवहार असतात, अशा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने वार्षिक अंकेक्षण ही पद्धती योग्य ठरत नाही. कारण वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये सर्वच व्यवहारांची सूक्ष्म आणि सखोल तपासणी करणं शक्य नसतं. त्यामुळे जमा खर्चाच्या हिशोबातील त्रुटी, अफरातफरी, लबाडी, अनियमितता, मुद्दाम केलेले घोटाळे इत्यादी उघडकीस आणणं कठीण जातं, शक्य होत नाही. त्यानंतर गैरव्यवहारांना संधी. वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये अंकेक्षण हे एकदाच केलं जात असतं. आर्थिक वर्षाच्या शेवटी केलं जात असल्याने संबंधित कर्मचारी बऱ्याच वेळेला अफरातफरी किंवा लबाडीचे व्यवहार हे लक्षात येत नसल्यामुळे ते व्यवहार करण्यासाठी धजत असतो. कर्मचाऱ्यांनी तशा प्रकारची उपाययोजना जर केलेली असेल आणि कर्मचारी त्या पद्धतीने जर हिशोब तपासणीमध्ये लबाडी, अफरातफर करण्यासाठी जर उत्तेजित होत असतील तर त्या पद्धतीच्या लबाडी किंवा अफरातफरी ह्या एकाच तपासणीमध्ये लक्षात येऊ शकत नाहीत आणि असे गैरव्यवहार करण्याची संधी कर्मचाऱ्यांना प्राप्त होत असते. त्यामुळे अंकेक्षकाचा मुख्य हेतू हा साध्य होत नाही. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. म्हणजेच अंकेक्षकाचं मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. वार्षिक अंकेक्षण हे वर्षातून एकदाच केलं जात असतं, आर्थिक वर्ष संपल्यानंतर केलं जात असतं. त्यामुळे अंकेक्षकाचा संबंध हा संस्थेशी वर्षातून एकदाच येतो
आणि सदर व्यवसायाच्या व्यवहारांची जमा खर्चाची सखोल तपासणी, सखोल माहिती, ज्ञान अंकेक्षकास नसतं. त्यामुळे जमा खर्चातील चुकांबाबत, त्रुटींबाबत किंवा अनियमितता याबाबत अंकेक्षकाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन हे होत नाही, कारण तो एकदाच भेट देत असतो आणि त्याला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार, त्याला मिळालेल्या बुक्स ऑफ अकाउंट्सनुसार त्याला तपासणी करणं भाग असतं. योग्य ते मार्गदर्शन नाही मिळालं तरी तो त्याच्या पद्धतीने हिशोब तपासणी करून त्या ठिकाणी अहवाल देत असतो. त्यानंतर पुढचा 6वा मुद्दा आहे, चुकांची दुरुस्ती करता येणं कठीण असतं. वार्षिक पद्धतीमध्ये हिशोब लिहित असताना अनेक चुका होत असतात. वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये अंकेक्षक हा आर्थिक वर्षाच्या शेवटी अंकेक्षण करत असल्यामुळे हिशोबामध्ये जर काही चुका असतील, उणिवा झालेल्या असतील आणि त्याचे विपरीत परिणाम जर इतर खात्यांवर होत असतील तर अशा चुकांची दुरुस्ती करणं शक्य असलं तरीसुद्धा ते कठीण काम असतं, जिकरीचं काम असतं. त्यामुळे वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये अशा चुकांची दुरुस्ती करता येत नाही. चुकांवर त्या ठिकाणी मात करता येत नाही, दुरुस्ती करता येत नाही आणि चुका तशाच राहू देऊन पुढे अंकेक्षकाला कार्य करावं लागतं आणि अंकेक्षक अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर व्यवसायाची वस्तुस्थिती कळत नाही. वार्षिक अंकेक्षण पद्धतीमध्ये अंकेक्षणाचं कार्य आर्थिक वर्षाच्या शेवटी पूर्ण केलं जात असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात व्यवसायाला नफा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे, नफा होतो आहे की तोटा होतो आहे याचं आकलन होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं अंकेक्षण हे व्यावसायिकाला धोरण ठरवण्यासाठी, पॉलिसी स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. अशा प्रकारचं अंकेक्षण व्यावसायिकाला वर्षभराचा आढावा देऊ शकत नसल्यामुळे त्याला सहाय्यभूत किंवा मदत करू शकत नाही निर्णय घेण्यासाठी किंवा धोरणामध्ये बदल करण्यासाठी. आणि मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे, कर्मचाऱ्यांवर प्रभाव पडत नाही. वार्षिक अंकेक्षणामध्ये कर्मचाऱ्यांवरती प्रभाव पडतो असं म्हटलं जातं, परंतु ते तेवढंसं खरं नाही. कारण अंकेक्षकाची सर्व प्रकारची व्यवस्था करण्यास व्यावसायिक संस्थेचे कर्मचारी पटाईत असतात. सर्व प्रकारची व्यवस्था अंकेक्षकाची ते करून देत असतात. त्यामुळे अंकेक्षकाशी त्यांचं आपुलकीचं किंवा मैत्रीपूर्ण नातं निर्माण होत असतं. अंकेक्षक व्हिजिटला येईल किंवा व्यावसायिक संस्थेमध्ये येईल त्यावेळेस कर्मचारी त्याच्यासोबत हे मिक्स होत असतात किंवा मैत्रीपूर्ण नातं त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि त्याची परिणती कर्मचाऱ्यांवरती पडत असते. म्हणजेच अंकेक्षकाचा तेवढासा प्रभाव कर्मचाऱ्यांच्या जे काही कार्य त्यांनी केलेलं आहे त्यावर पडत नाही, विपरीत प्रभाव पडत नाही. जे आहे त्याला योग्य म्हणून शेरा दिला जात असतो आणि ह्या पद्धतीने अंकेक्षणामध्ये त्रुटी निर्माण होऊ शकते, कमतरता निर्माण राहू शकते. त्यामुळेच वार्षिक अंकेक्षणामध्ये हा दोष निर्माण होत असतो. तर हे दोष अंकेक्षकाचे कार्य जरी योग्य असलं तरी वार्षिक अंकेक्षण हे वर्षातून एकदाच होत असल्यामुळे निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, वार्षिक खाती लिहिण्यास विलंब जर झाला तर अंकेक्षण व्यवस्थित होऊ शकत नाही. सखोल सूक्ष्म अंकेक्षण होत नाही. मोठ्या व्यवसायाच्या दृष्टीने, व्यावसायिकाच्या दृष्टीने वार्षिक अंकेक्षण हे अयोग्य ठरत असतं. बऱ्याच वेळेला गैरव्यवहारांना संधी मिळते, कारण सर्व व्यवहार तपासले जातीलच असं नाही. मार्गदर्शन अंकेक्षकाला योग्य पद्धतीने उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे चुकांची दुरुस्ती करणं कठीण असतं, कारण अंकेक्षणाचं काम हे थोड्या कालावधीमध्ये उरकायचं असतं. व्यवसायाची वस्तुस्थिती, योग्य ती स्थिती कळून येऊ शकत नाही, कारण सर्व गोष्टींचं अंकेक्षण हे विस्तृतरित्या होईलच असं नाही. कर्मचारी या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध अंकेक्षकाशी प्रस्थापित करत असतील तर कर्मचाऱ्यांवर सुद्धा अंकेक्षकाचा तेवढा प्रभाव पडत नाही. हे दोष आहेत वार्षिक अंकेक्षणाचे. दोष असले तरीसुद्धा आपण जे मगाशी फायदे बघितले त्या फायद्यानुसार वार्षिक अंकेक्षण हे जर व्यवसाय संस्थेचे कामकाज हे छोट्या प्रमाणावर असेल, लहान प्रमाणावर असेल किंवा त्या ठिकाणी मध्यावधी ऑडिट केलं जात असेल किंवा त्या ठिकाणी हिशोबांच्या पुस्तकांचं तपासणी ही सतत होत असेल तर वार्षिक अंकेक्षण हे फायदेशीर ठरू शकतं. म्हणजेच अंतर्गत नियंत्रण पद्धती जर त्या ठिकाणी अस्तित्वात असेल तर व्यवसाय मोठा असेल तरीसुद्धा वार्षिक अंकेक्षण फायदेशीर ठरू शकतं.
तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वार्षिक अंकेक्षणाचे फायदे आणि दोष अभ्यासले. यानंतरच्या भागामध्ये आपण व्यवसाय संस्थेच्या स्वरूपानुसार जे दोन प्रकार आहेत, सतत अंकेक्षण आणि मध्यावधी अंकेक्षण, याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.